हॅलो हाय तर गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर चला आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना खूप छान मस्त आनंदाचा जाओ। आणि आता माझी ना बाहेरची सूर्यनारायणाला पाणी घालून सकाळी तुळशी मातेला पाणी घालून झालेले। आता मस्त चहा ठेवलेला आहे, चहा घेते। सईचे पप्पा गेले आहे ड्युटीला, आई पण गेली आहे नाशिकला ताईंकडे, ताईंच्या घरी, कारण ताई तिकडे गेल्या ना मग बाळ काही राहत नव्हते। आई पण गेले आहे, आपली सई मस्त झोपलेली आहे। तर मामा आहे, आता मामा मी चहा वगैरे घेते आणि त्यानंतर घरातली काही कामं आहे, स्वयंपाक वगैरे झाले, किचन क्लिनिंग झालेली आहे। आता घरात लावायचं, कपडे वगैरे वॉश करायचे, बाकीचे आपले डेली कामं आवरायची, पटपट कामं झाल्यानंतर पुन्हा भेटते। बाय बाय। आज आहे ना वाटे धूप मस्त बाहेर लावले आहे, घरात खूप छान मस्त वाटते, एकदम प्रसन्न वाटतं। आणि आपली सगळ्यांची लाडूबाई मस्त झोपली आहे। सई गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। आज ऊन अजिबात नाही पडलेले, उघड ना खिडकी, किती अंधार अंधार झाले, साबट आले ना, त्याच्यामुळे घरामध्ये पूर्ण असं अंधारलेलं वातावरण झालेले। पाऊस येतोय सई, बाहेर बघितलं का तू? पाऊस पण येतोय। सगळ्या ताईंना, मावशींना, आजींना गुड मॉर्निंग कर। गुड मॉर्निंग। मॉर्निंग। तुझी दिवाळी कशी गेली सगळ्यांना सांग ना। दिवाळी कशी गेली? खूप भारी। एक नंबर ग। ओके, आता काय आहे? आता अभ्यास करायचा का ग आता? पाऊस बघा ना, सकाळपासून पावसाने सुरुवात केलेली आहे। माझे कपडे वगैरे वॉश करून झाले, पण आता वाळत्या का नाही काय माहिती से। एवढ्या ताईंना सांगू का? तुला नको सांगू का? ओके। तुला काय खायचं? काय? फिंगर चिप्स, भाजी पोळी। जोरात पाय किती आला पाऊस। मस्त डेकोरेशन दिसते, तर कोणाचा बर्थडे आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाओ। आणि चला तर मस्त मी छान रेडी झाले। हा मिस्टरांनी पाडव्याला गिफ्ट केलेला ड्रेस आहे, मला खूप आवडतो, कलर पण खूप सूट होतो माझ्यावर, बऱ्याच त्यांना आता हा कलर आवडणारच आहे। चला आता आम्ही चाललो आहे केक घ्यायला मार्केटमध्ये। सईचे पप्पा आता ड्युटीवरून आलेले, सई मामाच्या घरी आहे, तर आम्ही केक घेऊ, सईला घेऊ आणि पुन्हा घरी येऊ। चला बाय बाय, भेटू पुन्हा। चला, काल व्हिडिओ आला साड्यांचा सेलचा, बऱ्याच ताईंच्या ऑर्डर बुक झालेल्या आहे। काही ताईंना म्हणजे साड्या भेटल्या नाही, कारण त्याच म्हणजे भरपूर साड्या लवकर ऑर्डर होऊन गेल्या, त्यामुळे तर ज्या साड्या बाकी असेल ना त्यांना मी फोटो पाठवणार आहे। काल काय फोटो काढलेले नव्हते, कारण भरपूर ऑर्डर यायच्या, बुकिंग चालू होती, काम चालू होतं, त्यामुळे मग मी फोटो वगैरे काही काढलेले नाही आहे। तर तुम्हाला आहे ना आज फोटो वगैरे पण पाठवेल मी। तर चला, तर दीदी इथे ना शूट घेत होती, तर आता सईला घ्यायला आलो। मम्मीने छान आमच्यासाठी कॉफी ठेवली होती, मिस्टरांनी दीदीच्या गप्पा चालू होत्या, त्यामुळे आम्ही हसतोय, माझ्यावर आहे ना असेच आमची हसी मजाक चालू होती। घरी आल्यानंतर आहे ना मग मी म्हणजे पंत्या लावल्या, उंबरट्याच्या बाहेरही लावल्या, असं काहीच रांगोळी वगैरे काढलेली असते। आणि आता इथे ना किचन ओट्यावर पण आहे ना लावून दिली, बाहेर तुळशीमध्ये पण लावून दिली। तर म्हणजे तिथे ना दुसऱ्या कुंडीमध्ये तुळस आहे, जी आपली तुळशीचं वृंदावन आहे ना त्यामध्ये तुळस मला लावायची आहे। मला छोटंसं रोप भेटत नव्हतं, तर आता मम्मीला सांगितलं होतं, मम्मीने ठेवलेलं आहे साईडला, आता ते आणेल आणि ते लावेल मी। आणि वातावरण बघा किती छान मस्त, क्लायमेट खूप छान झालेलं होतं। आणि इकडे घरातलं वातावरण खूप प्रसन्न झालं होतं। आता वाटे धूपही लावून देते आणि देवाची गाणी चालू होती। हे बघा, तर थोडासा मध्ये ठेवला कारण बाहेर खूपच आहे ना म्हणजे धूर जातो,
इकडे मस्त श्रीकृष्णांचे गाणे लावलेली होते. सईचं नाचण्याचं काम चालू होतं. कधी येईल पाहुणे असं म्हणत होती ती. मामा पण आले होते तर मग आमच्या सगळ्यांसाठी पुन्हा चहा ठेवला मी, म्हणजे सायंकाळचा चहा मस्त आलं वगैरे टाकून. त्यानंतर आमचा चहा वगैरे झाला. आणि कोणाचा बड्डे आहे तर माझी बेस्ट फ्रेंड नम्रता, तर तिचा बड्डे होता. मग तिला म्हटले घरी ये, घरी सेलिब्रेशन करू. तिला दुपारीच बोलवलं होतं पण ती थोडी लेट झाली. आणि हिला मी 4 वाजताच बोलवलं होतं आणि आता 7 वाजता आली. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. डुगू हाय कर, हाय हाय कर ना, हाय. काय ती बाई कशी बसली बघ. मम्मी मी तिला असं छोटूला दाजवलं ना, तिने काय केलं माहिती, हा का. चल नम्रता बस. काय हा अगं आमचं टेबल तिथं आहे ना, मग म्हटलं ते डबे बिबे घेण्यापेक्षा छान मस्त केक फोडू. केक तिच्या मांडीत तिच्या मांडीत हो, तिच्या मांडीत एक माहिती सांगितलं तू का हॅलो केस आहे, केक केस आहे. छान आहे का, छान आहे. तुझ्यासाठी स्पेशल, तुझ्यासाठी. हा बघते इकडे कसा आहे नम्रता, छान आहे. फोटो पण काढायचं. चला तर नम्रताला केक आवडला. तुम्हालाही कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. टेस्ट अप्रतिम होती, खूप छान लागला मला. जसा होता हवा होता तसाच केक झाला होता, डिझाईन वगैरे. तर मी दरवेळेस ज्या ताईंकडून घेते ना त्याच ताईंना ऑर्डर दिलेली होती. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर नम्रता, हॅपी बर्थडे टू यू. आपल्याकडे नाही. बाकी पहिले गिफ्ट घे मग फोटो ऑर्डर करू. बघ कसं आहे आम्ही आता सेम सेम डार्क पेन म्हटलं युजफुल देऊ असं ड्रेस कसं वापरता येईल ना. लागतो सेम 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 दारू का दोघी म्हणून मी हा ड्रेस घातलाय. कोणी पण माझ्यासारखी थोडी थोडी छान ड्रेस
चला बड्डे गिफ्ट म्हणून मी ड्रेस दिला तिला आणि माझा थोडासा फेंट आहे पण फोटो काढल्यानंतर एकसारखंच वाटायचं ड्रेस. तर आम्ही ड्रेस तिला मी घालायला लावला आणि घातल्यानंतर आम्ही फोटोशूट केलं. खूप छान मस्त फोटो आले आणि तिलाही आवडलं बड्डे गिफ्ट. तुम्हाला कसं वाटलं छोटंसं सेलिब्रेशन कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्यानंतर आमच्या छोटे छोटे मुलांसोबत आम्ही फोटो काढले. तर हे बघा सई आणि डुग्गू म्हणजे तिचा मुलगा ते दोघेही सेम झाले होते. मग आम्ही फोटो वगैरे सगळ्यांनी काढले. चालूच आहे आणि आता मी स्वयंपाकाला लागले. तर ड्रेस वगैरे चेंज केला, आवरलं पुन्हा थोडंसं. तर नम्रताचा बर्थडे सेलिब्रेशन छान मस्त झाला. ती तुम्हाला सगळ्यांना माहिती माझी बेस्ट फ्रेंड आहे. बरंच काही असेल नवीन आपल्या चॅनलला फॅमिलीला आपली फॅमिली मोठी होत चालली आहे आणि काही माहीत नसेल तर जिचा बर्थडे होता ना ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. तर दरवर्षी तीही माझ्या बर्थडेला येत असते. मीही तिच्या बर्थडेला गिफ्ट घेते. आमच्या भरपूर सेलिब्रेशन आम्ही सोबत करतो. आणि काल तिला ड्रेसच दिला म्हणजे कसं ड्रेस यूज होतो ना त्यामुळे. आणि चला तर आता मी स्वयंपाकाला लागलीये. तर भात टाकून म्हणजे साधा भात टाकलेला आहे, होत पण आलेले. आता भाजी करते, पोळ्या करते, पटपट स्वयंपाक करते आणि स्वयंपाक झाल्यानंतर पुन्हा भेटते. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. तर आजचा छोटासा व्हिडिओ आहे. तर कसं वाटतंय आणि आज मस्त दिवसभर पाऊस आलेला आहे. चला आणि इकडे मी ना हरभऱ्याची डाळ भिजत टाकलेली वाटीमध्ये, कारण मला करायचं आहे टॅमॅटोची भाजी. त्यासाठी हरभऱ्याची डाळ टाकून करायची आहे. चला आपण करूया. आपल्याला चला तर टॅमॅटोची मस्त डाळ टाकून भाजी केली. जास्त पातळ नाही आवडत मला. शेंगदाण्याचा अर्ध सगळ्याचं कूट टाकला, खूप छान झाली. मला तर खूप आवडते. आणि साधा भात पण झालेला होता. तर पटकन पोळ्या करते, जेवण करते आणि इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. तुम्हा सगळ्यांना बाय बाय. छान अशा नवीन व्हिडिओज आपण लवकरच भेटू.